जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तिरकवाडी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी श्री गणेश जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. जय गणेश केसरी असं या मैदानाचं नाव असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? मी कार्याध्यक्ष नानासाहेब अंकुश काळोखे, जय गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ तिरकवाडी. दादा काय सांगाल, जुनं पारंपरिक मैदान आहे, किती तारखेला संपन्न होत आहे? 20 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं बैलगाडी मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे. फाटी कुठली आहे? तिरकवाडी गावामध्येच फाटी आहे. बरं, आणि परवानगीची प्रोसेस? परवानगीची प्रोसेस झालेली आहे, आपल्याला ऑनलाईन टाकलेली आहे सर्वांना पाहण्यासाठी. परवानगी पण मित्रांनो आयोजकांकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि किती तारखेला संपन्न होत आहे? 20 जानेवारीला. 20 जानेवारीला. मैदानाच्या बक्षीचं स्वरूप काय, प्रथम ते शेवटपर्यंत सांगा सर. मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे, प्रथम येणाऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीयला 71,000 रुपये, तृतीयला 51,000 रुपये, चौथे बक्षीस आहे 31,000, पाचवे 21,000, सहावे 11,000 आणि सातवे आपण 10,000 रुपये आता बक्षीस केलेलं आहे. आणि त्यामुळे त्याचबरोबर आपण 512 बैलगाडीची या ठिकाणी नोंद घेणार आहोत. त्या पुढील बैलगाडीची काय नोंद ऑनलाईन घेतली जाणार नाही. 512 का गाड्यांची नोंद घेणार आहे? आपल्या या ठिकाणी 8 फाट्याचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि संध्याकाळ होण्याच्या आधी, सूर्यास्त होण्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी बैलगाडी स्पर्धा संपन्न करायची आहे. बरं, त्याचबरोबर अजून बक्षिसांचं काय असणार? अजून क्वार्टरला कशी बक्षीस आहेत? आपण क्वार्टर फायनलला ज्या बैलगाडी येणार आहे त्यांच्यासाठी आपण प्रत्येकी 2,000 रुपये या ठिकाणी बक्षीस म्हणून देणार आहोत. सेमीमध्ये 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला. हां, त्याचबरोबर जे 1 ते 7 आपण जे बक्षीस देणार त्याच्यामुळे त्या बैलगाडी चालक मालक असं आपण काय प्रत्येक विजयी किसान ॲग्रो फलटणच्या वतीने एक गोळी पेंटची बॅग आपण देणार आहोत प्रत्येक विजयी बैलगाडी साठी. त्याचबरोबर आपण प्रत्येक विजेत्यास एक मक्याची आणि एक सुपर नेपियरची मुरगासची बॅग जीवनशक्ती ॲग्रो तिरकवाडीच्या वतीने आपण देणार. म्हणजे असे गिफ्ट आपण त्याला ठेवले. त्याचबरोबर जे पहिले 7 बैलगाडी चालक विजयी होतील ते चालक आणि मालकाला हॉटेल जाईच्या वतीने जेवणाचे कुपन्स आपण देणार आहोत. हे वेगळे आपण या ठिकाणी आयोजक जेवणाचे कुपन ते देणार, ते कसे देणार? एका व्यक्तीसाठी देणार का कुटुंबासाठी देणार? चालक आणि मालकासाठी एका विजेत्या बैलगाडीसाठी 2 कुपन देणार आहोत. 2 कुपन देणार. हो. आणि मुरगाची बॅग 2 आहेत आणि गोळी पेंटची पण 1 बॅग, असे 3 बॅग एका बैलगाडी साठी विजेत्या 1 ते 7 पर्यंत. हा, 1 ते 7 पर्यंत देणार आहोत. त्याचबरोबर आपण P3 लाईव्ह या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यासाठी आपल्याला शालिवान ॲग्रो मशिनरी जे आहेत फलटण आणि खंडाळ्यासाठी डीलर यांच्या वतीने आपण देण्यात आहोत. त्याचबरोबर सचिन धुमाळ गुडलक टायर रिमोल्डिंग वर्क्स यांच्या वतीने लाईव्हची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. बरं, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? निकाली पंच म्हणून आपले ॲक्च्युली जी स्पर्धा आहे ती आम्ही अखिल भारतीय बैलगाडी जी संघटना आहे त्याचबरोबर फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना आम्ही पंच कमिटीमध्ये घेऊन त्याचबरोबर आमच्या गावाची जी मंडळाची पंच कमिटी आहे त्यांच्या वतीने आपण निर्णय देणार आहोत. त्याचबरोबर दादा प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी आपण 1100 रुपये ठेवण्यात आली. बरं, त्याचबरोबर ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली? ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत साधारण 125 ते 150 गाडीची नाव नोंदणी झालेली आहे. बरं, आणि 512 पर्यंत आपण ती नाव नोंदणी घेणार आहोत. आणि लॉट कधी काढले जातील? लॉट आदल्या दिवशी आपण संध्याकाळी 6 नंतर ऑनलाईन तुम्हाला लॉट काढणार आहोत आपण. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आपण या ठिकाणी स्पर्धा वेळेत पार पाडण्यासाठी आणि पारदर्शक सगळे निकाल होण्यासाठी आपल्या फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण ते 512 बैलगाडीची नोंद या ठिकाणी घेणार आहोत ऑनलाईन. ती 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेणार आहोत. त्यानंतर जर म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत असं झालं की त्यानंतर अनेक लोकांचे कॉल यायला लागले. त्यामुळे मी बैलगाडी चालक मालकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण वेळेत बैलगाडीची नोंदणी करावी, म्हणजे आम्हालाही काम करणं सोपं होईल आणि तुम्हालाही निकाल साठी जे लॉट पाडणं वगैरे जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित आम्हाला करता येईल, वेळेत करता येईल. चालतंय, धन्यवाद सर. दादा नमस्ते. नमस्ते.
आपलं नाव दादा? अक्षय दायगुडे. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदानाची तयारी कशी सुरू आहे? मैदानाची तयारी एकदम जोरात केली सगळं. बरं, त्याचबरोबर दादा, त्याचबरोबर मैदानाचं रान कसं आहे? रान मातीचं रान आहे. मातीचं रान आहे. हा. ह्या मैदानावरती किती मैदान होऊन जातात वर्षामध्ये? मैदानात एक 2 मैदान होतात, एक जत्राचं होतं आणि एक आपल्या फेस्टिवलचं. बरं, आणि किती वर्षापासून ह्या ठिकाणी मैदान होतात? 28 वर्ष आहे. ह्याच फाटीवर, हो, ह्याच ह्याच फाटीवर. ठिकाणावरती. हो, हो. मित्रांनो, हीच फाटी तिरकवाडीची जुनी. तर जवळपास आयोजकांनी सांगितलेल्यानुसार तब्बल 28 वर्ष झाले या ठिकाणी मैदान होत आहेत. बरं, आपण आता वळू मैदानाकडे. मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? 8 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 13 फूट आहे हातात. आणि तुम्ही ओपनचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 880 880 परफेक्ट मोजलेला आहे. परफेक्ट 880. बरं, त्याचबरोबर निकाल रेष संपल्यानंतर पुढं बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 500-700 फूट जागा आहे समजा. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकतात. मैदान ज्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? 1000 फूट इकडं 500 इकडं 500. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, हो आहे की. जे त्याचबरोबर खाली कॅमेरा आहे. हो, कॅमेरा पण आहे. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? P3 लाईव्ह. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? नाही काय. त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, ज्या केलं. ठिकाणी ट्रॉली लावण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी मातीचा ढिगारा टाकायचा आहे त्या ठिकाणी मातीचा ढिगारा ही टाकून योग्य तो बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जाईल का? हो, योग्य ते काळजी घेतली जाणार. आम्ही स्वतः बैलगाडी मालक आहे त्यामुळं सर्व बैलांची काळजी, नंदींची काळजी आम्ही योग्यरीत्या घेतली जाणार आहे. बरं, त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी इथं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे का? हो, ॲम्ब्युलन्स. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर आहेत का? हो. किती टँकर आहेत दादा? एक टँकर आहे पिण्याचा. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे म्हणजेच 20 जानेवारी रोजी त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित हो, राहणार. पशुवैद्यकीय अधिकारी संपूर्ण दिवसभर इथं उपस्थित राहणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व बैलगाडी, महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंद करावी, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर लॉट काढले जातील. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर आपलं नोंद करावी. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर आहेत. सर नमस्ते. नमस्ते सर, काय सांगाल? तुम्ही आज तिरकवाडीच्या मैदानाला भेट दिली, मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केलेली? सर्वप्रथम मी सर्व बैलगाडी मालक चालक यांना विनंती करेल की लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. का तर आता हे कोरोनानंतर हे 5वं मैदान आहे आणि गेले 4ही मैदानामध्ये बरेच फोन नोंद पूर्ण झाल्यानंतर येत आहेत. आता या मैदानामध्ये फाट्याची संख्या कमी असल्यामुळं फक्त 512 गाडीची नोंद घेतली जाणार आहे. आता गेले 4 वर्षाचा अनुभव पाहतात त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मला कॉल येतात की सर आम्हाला चिठ्ठी उपलब्ध करून द्या किंवा हे करून घ्या. मागचा अनुभव पाहता मी सर्वांना विनंती करेल की आपण लवकरात लवकर गाडीची नोंद करून घ्यावी. बरं, ह्या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी काय सांगाल? हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे? हे मैदान संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे पार पडणार आहे. जी मैदानाची नियमावली ती मैदान ज्या दिवशी सुरू होणार आहे सकाळी त्या दिवशी लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर त्या मैदानामध्ये या मैदानाच्या नियम अटींचा पुकार केला जाईल का? 100% पुकार केला जाईल. आणि हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? 100% पार पडेल. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कशा पद्धतीने नियम असेल? सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे. पट्टीवरती जर बैलाचा किंवा चालकाचा पाय असेल तर निकाल दिला जाईल, परंतु पट्टीच्या पुढं सुट्टी मेकरचा आणि बैलाचा पाय असेल तर गाडी ती बाद दिली जाईल. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला समान गाड्या उतरल्या तर त्यांना आता इथं फाट्यांची संख्या कमी असल्यामुळं पुढं चाल दिली जाणार नाही. त्या 2 गाड्यात संगनमत झालं तर ठीक, नाही तर चिठ्ठी टाकली जाईल. बरं, त्याचबरोबर सेमीफायनलला सेमीफायनलला बी गाडीचं दोन्ही बैल मार्गात संगनमत झालं तर ठीक, नाही तर चिठ्ठी टाकण्यात येईल. त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल? गाडी बाद दिली जाईल आणि फायनलला जर असा प्रकार झाला तर त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार. एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस 7 ते 10 गट खाली जातील. इतर कुठलंही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल? जेवढे गट खाली जातील जेवढे तेवढे गट खाली जातील तेवढ्या गटाचा अवधी राहील. त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घ्यायला किती कालावधी असेल? ऑब्जेक्शन घ्यायला सर्व तुमचे गट पळून येस्तोवर कालावधी राहील. एकदा सेमी खाली गेल्यानंतर त्याचं कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन ऐकून घेतलं जाणार नाही. आणि ऑब्जेक्शन घेताना
त्या पद्धतीचा पुरावा सादर करणं गरजेचं राहील. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आता सर्वांनाच माहीत आहे ही फाटी गेली 28 वर्षे या फाटीवर मैदान होत आहेत. आता ज्या त्रुटी आपल्याला मागील मैदानात जाणवलेल्या आहेत त्या सर्व आपण सूचना यात्रा कमिटीला केली होती आणि यात्रा कमिटीचं मी कौतुक करतो की त्यांनी ते पूर्ण केलेले आहेत. आता पाणी मारून रोलिंग करून खडे उचलून सर्व गोष्टी हे केल्या आहेत. पळण्याजोगी म्हणजे एक चांगली बैलाला पळण्याजोगी फाटी तयार केलेली आहे आणि तुम्हाला ते आता व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहायला मिळेल. बरं, चालतंय. धन्यवाद सर. धन्यवाद.